जय भीम, सलाम अलैकुम, नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येणाऱ्या 15 तारखेला नांदेड वाघेळा मतदारसंघ महानगरपालिकेची निवडणूक आहे. जवळजवळ 17 सालानंतर आत्ता निवडणूक होतीये आणि मधल्या 5 वर्ष जिथे इथे प्रशासक नेमलेले होते त्या काळामध्ये नांदेडच्या जनतेचे कुठलेही प्रश्न सुटलेले नाहीत. आज या भागामध्ये मी फारुख साहेबांच्या प्रचारासाठी 2019 साली पण येऊन गेले होते, 2024मध्ये येऊन गेले होते आणि आता वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षांची जी युती झालेली आहे त्या युतीने कुठल्याही परिस्थितीमध्ये नांदेडकरांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने, नांदेड शहर बदलण्याच्या दृष्टीने आणि नांदेड शहर हे अधिक संपन्न, सुबक आणि सगळ्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणारं शहर हवावं या हेतूने या दोन्ही पक्षांनी युती केलेली आहे. या युतीमध्ये काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं पॅनल आहे, काही ठिकाणी काँग्रेसचं पॅनल आहे आणि काही ठिकाणी एका प्रभागामध्ये काही वंचित बहुजन आघाडीचे आणि काही काँग्रेसचे असं प्रभाग झालेले आहेत. आपल्या या प्रभागामध्ये ज्योत्स्ना गोडबोले, हुसेन शोएब मजहर, महाज बिन अब्दुल फरीम आणि मोहसिन खान हे 4 उमेदवार उभे आहेत आणि माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की जर आपल्याला या सगळ्या प्रभागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर ताकदीने या 18 नंबरच्या प्रभागामधनं 4ही उमेदवारांना निवडून पाठवायचे आहे. आज प्रभाग 18चे बरेच प्रश्न आहेत. महत्त्वाचा एक जो प्रश्न आहे तो जेव्हा पाणी येतं, अतिवृष्टी होते, नाल्याला पाणी जळतं पावसाळ्यामध्ये, त्यावेळेला बरीचशी घरं पाण्याखाली जातात. त्या नाल्याचं रुंदीकरण आणि सखोलीकरण होण्याची गरज आहे, त्याच्याशिवाय आपली घरं वाचणार नाही. प्रभागामध्ये अनेक घरकुलांचे प्रश्न पेंडिंग आहेत. घरकुलं मान्य होत नाहीयेत, मान्य झालेला निधी वेळेवर मिळत नाहीये आणि त्या परिस्थितीमध्ये इथल्या लोकांचे घराचे प्रश्न तसेच पडून राहतात. आपण सातत्याने म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्या निवाऱ्याची गरज कितीही संघर्ष केला तरी पुरे होत नाहीये आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित समूहांच्या जगण्याचा विचार करणाऱ्या, वंचित समूहांच्या विकासाचा विचार करणाऱ्या आणि वंचित समूहातनं येणारे व ते कुठल्याही जाती धर्माचे वंचित समूहाचे नागरिक असतील, बौद्ध असतील, मातंग असतील, मुस्लिम असतील, मायक्रो ओबीसी असतील, घुमंतू समाज असतील, भटके विमुक्त असतील, बाहेरचं स्थलांतरित झालेले कष्टकरी समाज असेल, या सगळ्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती ही काम करणारे ही ग्वाही मी आज तुम्हाला द्यायला इथे आली आहे. जसा घरकुलाचा प्रश्न पेंडिंग आहे तसा अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होतं त्याचे नुकसान भरपाई देण्याचं महानगरपालिकेने जाहीर केलं होतं. कितीतरी निवेदनं दिली, पत्र दिली, तरी सुद्धा त्याचा कुठल्याही तऱ्हेने निर्णय घेतला जात नव्हता आणि लोकांच्या निवेदनांना, लोकांच्या अर्जांना पूर्णपणे केराची टोपली दाखवली जात होती. अशा वेळेला आपले फारुखभाई अहमद उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या उपोषणाच्या रेट्यामुळे इथल्या महानगरपालिकेला ती नुकसान भरपाई द्यावी लागली होती. आज वंचित समूह जेव्हा संघर्ष करतात, एकत्र येतात, आवाज उठवतात, तेव्हा सत्ताधाऱ्यांना त्यांच्या पुढे नमतं घ्यावं लागतं. आज इथे कब्बशीच्या नावावरती जी कोण एक पॅनल उभं आहे ते पूर्णपणे भाजपची बी टीम आहे. आपल्याला कल्पना आहे की ह्या निवडणुकीमध्ये अशक्य असलेल्या युत्या झालेल्या आहेत आणि त्या युत्या होण्याचं मुख्य कारण हे वंचित समूहाच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवणं हा आहे. आज संपूर्ण नांदेड शहरामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे युतीचे उमेदवार दिलेले आहेत ते सगळे सच्चे कार्यकर्ते आहेत.
लोकांच्या मध्ये राहून लोकांच्यासाठी संघर्ष करणारे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि आपल्यासारख्याच एका वंचित परिस्थितीतनं पुढे आलेले आपले उमेदवार आहेत. आणि मी तुम्हाला इथे विनंती करायला आली आहे की ताकदीने या प्रभाग 18मधनं आपण चारही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. चारही उमेदवारांची निशाणी ही पंजा आहे. एकही मत फुटता कामा नाही. आणि माझी खात्री आहे की ही युती टिकली. दोन्ही पक्षांनी आपली मतं एकमेकांकडे ट्रान्सफर केली तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं किंवा आत्ता महानगराचं आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण नांदेडचं चित्र बदलू शकतं. आज हे दोन पक्ष असे आहेत की जे कधीच भाजपबरोबर तडजोड करणारे पक्ष नाही आहेत. मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही काँग्रेसची 25 वर्षानंतर युती का करताय. मी म्हटलं की 25 वर्षामध्ये इतक्या प्रचंड घडामोड्या झाल्या आहेत, वाटेल तशा युत्या झाल्या आहेत, वाटेल तशी गटबंधनं झाली आहेत. त्यामुळे शेवटी कुठल्याही परिस्थितीत ठामपणे भाजपला विरोध करणारे दोनच पक्ष आम्हाला दिसत आहेत, आम्ही आणि काँग्रेस. आणि त्याच्यामुळे ही युती नांदेडच्या विकासात जशी आहे तसं भाजपला थांबवण्यासाठीची सुद्धा युती आहे. आणि संपूर्ण देशामध्ये हे परिवर्तन घडण्याची सुरुवात नांदेड महानगरपालिकेपासून व्हावी असं मला सगळ्यांना वाटतं. 15 तारखेला सगळ्यांनी अत्यंत ताकदीने मतदानाला जायचं आहे. इथे माझी सगळ्या फुले शाहू आंबेडकरी अनुयायांना माझी विनंती आहे, तुम्ही कधीच पक्षाची मतं इकडे तिकडे जाऊ दिली नाहीत, ती कायम राखली. कितीही गांधीबाबांचा आमिष दाखवलं गेलं तरी आपली मतं हरली नाहीत. थोडाफार वेळेला मला खूप लोकांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. आता मला एक सांगा, त्या लाडकी बहीण योजनेत किती रुपये मिळत होते महिन्याला? 1,500 1500. ते पैसे एकनाथ शिंदे किंवा देवा भाऊ काय त्यांच्या स्वतःच्या खिशांत देत होते? कुठले देत होते? सरकारच्या तिजोरीत देत होते. सरकारच्या तिजोरीत पैसा कोण टाकतं? आपणच टाकतो. मग त्यांनी आपलेच पैसे घेऊन आपल्याला 1500 रुपये दिले म्हणून लाडक्या बहिणी पाठीमागे जाण्यापेक्षा, अरे लाडक्या बहिणी होण्यापेक्षा भीमाची लेक व्हा आणि ताठ मानेनी इथनं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप किंवा भाजपचे मित्रपक्ष निवडून येणार नाही याची खबरदारी घ्या. एवढं करून मी आपली रजा घेते. तुम्ही उशीर झाला तरी उन्हामध्ये तात्काळ बसलात याबद्दल सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा सगळेजण हात उंचावून ग्वाही द्या की आम्ही पूर्ण पॅनल निवडून आणणार आहोत. जय भीम, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, काँग्रेस पक्षाचा धन्यवाद सर्वांचे मनापासून. आपण सर्वांनी आमच्या हकेला या ठिकाणी उपस्थिती दिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम.